गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आधीच सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण होऊन बसले असताना महावितरणच्या वतीने थकीत वीज देयक वसुलांसाठी तगादा लावून वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लावल्यामुळे 18 मार्चला शहरातील अप्रोच रोडवरील महावितरणचे सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करून निषेध व्यक्त केला। मनसे तालुका प्रमुख रोशन लोखंडे यांच्या नेतृत्वात मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 18 मार्चला दुपारच्या सुमारास महावितरणचे सहाय्यक अभियंता विनोद काळे यांचे कार्यालय गाठले। काळे यांच्या दालनामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू असतानाच मनसे कार्यकर्त्यांनी अचानक तोडफोड सुरू केली। सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयातील संगणक, टेबलवरील काच, रॅकची मोडतोड केली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या घराची वीज तोडू नये असा इशारा दिला। गेल्या 4 महिन्यापासून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार वीज देयकांवरून जनतेची दिशाभूल करत असून सर्वसामान्य नागरिकांचे खाण्यापिण्याचे वांदे सुरू असताना त्यातच युवकांचे आत्महत्याचे सत्र सुद्धा वरुड तालुक्यात सुरू आहे। अशा स्थितीत महावितरणकडून वसुलीचा तगादा लावला जात आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केला जात आहे। त्यामुळे शासनाने तातडीने वीज पुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया थांबवावी अशी मागणी यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आली। विदर्भ न्यूज ब्युरो, वरुड।